नमस्कार मी शेतकरी मित्रांनो. हा पहा आमचा वालचा प्लॉट. फुल सेटिंग पहा कशी झालेली. वाल केवढा आहे हा. वर टमाटे, त्याला आणखीन बांबू काठी करत राहिली आणि टमाट्याच्या पलीकडे वालच आहे. तिकडच्या साईडला पाहता मिरची उन्हाळ्या लागवड आहे, पण ती चालू आहे आता. पण हा 55 दिवसात झालेला आहे वाल आणि याची व्हरायटी आहे अंकुर 183. एकदम मस्त फुल सेटिंग झालेली. याच्यात मधमाशी आणि काळे बुंगे पण सेटिंग करत आहे. 55 दिवसात पाहता तुम्ही कशी सेटिंग झालेली. फुलं पहा किती आहेत. फुलाचं प्रमाणच लई आहे आणि असे काळे बुंगे त्यानंतर मधमाशी याला सेटिंग करून राहिले. तो काही काळा बुंगा खूप प्रमाणे याच्यात काळा बुंगा आणि हे त्याच्यानंतर आपल्या मधमाशी हे पाहू शकता. हे शेंगा अशा पद्धतीने लागायला सुरुवात झालेली तुम्हाला दिसत असतं तर पहा. याच्यावर नागाळीचा थोडा परिणाम झाला होता, पण नागाळीला 22-303 ची एक फवारणी घेतली, बरंचसं आटोक्यात आलं. आणि त्यानंतर फ्लॉवरिंग स्टेजच्या अगोदर थोडंसं फ्लॉवरिंग स्टेजमध्येच पण थोडं प्रमाण कमी घेऊन बाहेरचं डिसीज 100ची एक फवारणी घेतली, तर बरंचसं कवर झालं. आता स्टॉप झालेली नागाळी, तरी पण पहिल्यांदा बऱ्याचशा प्रमाणात आली होती. हे पाहू शकता आपण आता अशा पद्धतीने फ्लॉवर सेटिंग झालेली. हे शेंगा पण आलेली. हे पहा मित्रांनो, हे शेंगा या पद्धतीने द्यायच्या. असे शेंगा पण लागलेले. सुरुवात झालेली आता 55 दिवसात सुरुवात आहे. पण फुलं आणि सेटिंग करणारे बुंगे आणि मधमाशाचं इतका प्रकार याच्यात पाहतो मी. आता किती काळे बुंगे, मधमाश्या, फुलपाखरं खूप प्रमाणे याच्यात. काय ना मित्रांनो, आणखीन हे 55 दिवस झाले, म्हणजे जवळजवळ 2 महिने होत आलेले याला. असे बुंगे सेटिंग करून राहिलेले. हे पहा, प्रत्येक ठिकाणी 5-5, 4-4 बुंगे येतात. आणि आम्ही आणखीन आमच्याकडे पाऊस जास्त असल्यामुळे पावसावरच आतापर्यंत हे आमचे ड्रीप आणखीन आम्ही चालू पण नाही केलं. ड्रीपनी आणखीन याला कुठलं खत पण नाही सोडलेलं, फक्त 2 ते 3 आळवण्या केल्या. सुरुवातीला हुमिक ॲसिड आणि 22 टीनची केली. नंतर हुमिक ॲसिडच्या नंतर 19-19ची एकदा ड्रिचिंग केली आणि त्यानंतर 12-61ची एकदा ड्रिचिंग केली. प्रत्येक वेळी याच्यात थोडं थोडं हुमिक ॲसिड आणि 22 टीन त्याच्यानंतर रोको यांची ड्रिचिंगमध्ये घेतला. हे पाहू शकता, हे असे फुलंच आलेले. आणि फवारणीवरून म्हणतात तर बायो 303ची 21, त्याच्यानंतर एक्ट्रा जी त्याची पांढरी माशीसाठी त्यासाठी घेतली एक्ट्रा. त्याच्यानंतर कॉन्फिडरची एकदा घेतली पांढरी माशी, थ्रिप्स यासाठी. आणि जे डिसीज 100 आहे आपलं बाहेरचंच, त्यासाठीच नागाळीसाठी पण त्यासाठी एक फवारणी घेतली. नागाळीचाच जास्त प्रॉब्लेम आला होता, पण नागाळी आता टॉप झालेली, कारण 2 फवारण्यातच नागाळी टॉप झाली. पण नागाळीने बलत प्रॉब्लेम दिला होता. आणि 55 दिवसात बरेचसे फुलं आलेत आणि सेटिंग पण खूप झालेली. काही खर्च नाही मित्रांनो, याला आपण करू शकतो हे. आणि वाण निवडताना अंकुर 183 चांगला वाण आहे. तशी बरेचसे वाण आहेत बाजारात, आपल्या पद्धतीने आपण निवडा. पण मी हा निवडला तर मला बरा वाटला. हा पहिल्यांदाच वाल करतो मी. वरती एक 15 गुंठ्याचा वाल केलेला आहे. ही एक 4 गुंठे आहे माझं फक्त. यात एक मिरचीचं झाड आलेलं आहे पहा. पण हे फुलाची सेटिंग पहा कशी झालेली. इतके फुलं आहेत याला, तरी पाऊस चालू आहे कंटिन्यू. पावसात एवढी सेटिंग आहे. आज जवळजवळ महिना 1.5 महिना झाला दररोज पाऊस आहे. एक पण दिवस उघडीक देत नाही. हे पहा मित्र, फुलाची सेटिंग. याला आम्ही बांबू काठ्या ते करून घेतलं. आणि काय नाही, याला काय आपल्याला अंकुर 183चं बिया आणायचं. एक दिवस आपले एक बुरशीनाशकमध्ये रात्रीचे 1-2 तास 3 तास डुबायचं, परत एका पोत्यावर टाकायचं, वाळवायचं, सकाळी लावून द्यायचं. काही करायची गरज नाही याला. बाकी एकदम मस्त पद्धतीत उगून येतं.
उगवण क्षमता बी खास याची. मी 2 पुड्या आणल्या होत्या. एक पुडी एक्सपायर झालेली होती, म्हणजे त्याची डेट संपलेली होती, तरी पण ती मस्त उगून आली. आणि दुसरी तर ती तशीच होती, म्हणजे कारण मला मिळली नसल्यामुळे एक पुडी मला तशी आणावं लागली होती. तर मित्रांनो, आपल्याला जर वाल करायचा असेल तर खूप छान आहे. भाव पण 25-30 रुपयाच्या वरच असतो. आता सध्या 50-60 रुपये भाव आहे या वालला. आणि या पद्धतीत वाल येतो. कोणाला करायचं असेल तर करू शकता. माझा आता वरती 15 गुंठ्याचा परत आहे नवीन, त्याला तारकाठी करायची राहिलेली. तर हे फुलाची सेटिंग पाहू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने झालेली. आणि आमच्याकडं आज जवळजवळ जूनच्या अगोदरपासून जे पाऊस चालू आहे, एकही दिवस खडा नाही. पहा असं आभाळ आलेलं आहे. त्या पद्धतीत आभाळ दररोज पाऊस येतोय. पावसाचे एकही दिवस नाही, कधी मोठा तर कधी बारीक, पण तरी एवढ्या पावसात इतकी सेटिंग म्हणजे मी पण कमाल करतो. यालाच नाही तर आमच्या पलीकडे शेवगा आहे. पहा शेवग्याला सुद्धा सेटिंग कशी. ही पहा सेटिंग पूर्ण झाडाला फुलाची कशी ही झाली. आणि सेटिंग पण खूप छान झाली. असे हे बुंगे वगैरे हे सारखे जो सेटिंग करायला येत. हे काही सगळे ते काळे बुंगेचे त्याला काय म्हणतात ते, हे पहा. पूर्ण प्लॉटमध्ये जवळजवळ खूप प्रमाणे याचं. आपल्याला जर या व्हिडिओमध्ये हे फुलाची सेटिंग दिसत असेल तर पहा, खालीपासून वरतीपर्यंत, म्हणजे असं काही नाही. आणि विशेष म्हणजे फक्त नागाळीचा त्रास झाला, बाकी कुठलाच त्रास नाही. पांढरी माशी नाही, त्याच्यानंतर थ्रिप्स नाही, लाल कोळी नाही. त्यांच्यासमोर आपण फवारणी घेतल्या पण कुठलाही त्रास नाही झाला. पण ही खालीपासून वरतीपर्यंत सेटिंग झालेली, इतके फुलं आलेले. आणि माल पण अशा पद्धतीत माल पण लागलेला आहे. हे पहा फुलाची सेटिंग. आणि हे वातावरण पूर्ण आभाळ, काय आभाळ सगळं कोण आभाळ आले हे पाहू शकता. आणि वरती माझी टमाटा लागवड आहे. पूर्ण प्लॉटची पाहू शकता तुम्ही, पूर्ण सेटिंग झालेली. वरती पण मी वाल लागवड केलेली आहे. वर 15 गुंठे वाल आहे. अलीकडे ही टमाटा आहे, मेघदूत व्हरायटी आहे टमाट्याची. आणि हे ड्रिप आणखीन पण मी 2 महिन्यात चालू केली नाही. बघा ड्रिप अशी, कारण पाऊसच दररोज आहे. खत सुद्धा सोडता येत नाही, ड्रिचिंगवरच चालू आहे सगळं. धन्यवाद मित्रांनो.